हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. हे शूट आहे आमच्या पुण्याच्या घरातून. सकाळचं कसं दिसतंय, बाहेरचं वातावरण कसं आहे त्याचं शूट घेतलं आहे मी. हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे रविवार आणि आम्ही चाललो आहोत फिरायला. पुण्याहून साधारण 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका हिल स्टेशनला आम्ही चाललो आहोत. तर पहा पुढे जर्नी आमचा कसा होतो. मी थोडं शूट घेतलंय कारण रोड ट्रिप आहे, तर रोड ट्रिप असल्यावर त्या रोडचा जर्नी तर होणारच, म्हणून मी हे घेतलं आहे शूट. आता आपण जॉईन होऊ पुणे बँगलोर हायवे बायपासला. हा आहे पुणे बँगलोर हायवे आणि याच्यानंतर आपण NH48 ला जॉईन करू. आता हा वर जो दिसतोय ना तुम्हाला, तो वाकड ब्रिज आहे. जो वर दिसतोय तो, त्याच्या खालून आपण गेलो आहे. रस्ते अतिशय सुंदर आहेत पुण्याचे. रविवार असल्यामुळे अजिबात रश नाही आहे, मीन्स ट्रॅफिक नाही आहे तिथे अजिबात. आम्ही गाडी पळवतोय कारण आम्हाला 400 किलोमीटर पुढे जायचं आहे. आम्ही पूर्ण डेस्टिनेशनला गेलो नाही आहोत कारण आमचं बुकिंग आहे 2 जूनचं. आम्ही पोचलोच असतो तिथे. जवळच येऊन आम्ही थांबलो एका हॉटेलवर. दाखवते आम्ही कुठे थांबलोय ते. मे बी नेक्स्ट व्हिडिओ येईल त्या जर्नीचा, कारण हा जर्नी माझा मोठा झाला आहे आणि जास्त मोठा व्हिडिओ कोणी बघत नाही, कोणाला आवडत नाही असं स्ट्रेच झालेला व्हिडिओ. सो मी थोडं कॉम्पॅक्टमध्ये पाठवते व्हिडिओ. 15 मिनिटांपर्यंत शूट केलाय. चला, आता हा एक छोटासा घाट लागला आहे आपल्याला. हा कात्रज घाट आहे आणि त्याच्यानंतर कात्रजच्या बोगद्यातून आपण पुढे मार्गस्थ होऊ. हा एक सुंदर रस्ता आपल्याला लागला आहे, जो कात्रजच्या बोगद्याच्या दिशेने जात आहे. पावसामुळे निसर्ग बहरला आहे. एवढी पावसाला अजून सुरुवात झाली नाहीये, पण होता म्हणजे क्लाउडी वातावरण होतं आणि साधारण पाऊस पडत होता. खूप जोरात नव्हता, पण होता. सगळीकडे ग्रीनरी झालेली आहे आणि रस्ते अतिशय सुंदर दिसतात. सो माझा मोह आवरला नाही. मी कायम शूट करतच राहिले. असे रस्ते दिसत होते. तुम्ही पण एन्जॉय करा हा जर्नी माझ्यासोबत. आणि पहा आम्ही कुठे थांबतोय. आणि आता कात्रजचा बोगदा आला आहे. हा बोगदा मोठा आहे, साधारण 2 किलोमीटरचा. हा आहे कात्रज टनेल. आधी वाटलेलं फारसा ट्रॅफिक होणार नाही वगैरे, पण खूप ट्रॅफिक होता रविवार असून पण रस्त्याला. साधारण 2 किलोमीटरचा टनेल आहे, कात्रज टनेल. आता संपत आहे. टनेल मध्ये मी एवढं ट्रॅफिक पहिल्यांदाच बघते कुठल्या तरी टनेल मध्ये.
आणि आता आपला कात्रजच्या टनेल मधून आपण बाहेर जात आहोत. संपत आहे टनेल. एकही वॉटरफॉल प्रवाहित नाही आहे इथे. NH48 टोल प्लाझा आलेला आहे. काय बोलले? आणि 2 दिवस आम्हाला अजिबात पाऊस भेटला नाही आमच्या प्रवासात. आणि आता जिसका था इंतजार वो आ गया है, तो म्हणजे आपला आवडता पाऊस. पाऊस आणि प्रवास चालू आहे आमचा. एन्जॉय करा आमच्या बरोबर. खूप सारा ट्रॅफिक लागला आहे. डायव्हर्जन्स आहेत खूप सारे आणि रस्ता खूपच छोटा होत जातो जेव्हा डायव्हर्जन असतं. बघा केवढे खूप मोठे मोठे ट्रक्स आहेत सकाळच्या वेळी. आता आम्ही जोगेश्वरी मिसळमध्ये जरा थांबलो आहे. थोडा ब्रेकफास्ट करतो आणि निघतो. आम्ही थांबलो आहे आता मिसळ खायला. आम्ही स्पेशल मिसळ ट्राय करतोय, जोगेश्वरी मिसळ. आत्ताच आम्ही ब्रेकफास्ट केला जोगेश्वरी मिसळमध्ये आणि आता मी मार्गस्थ होतो आमच्या पुढच्या प्रवासाला. चला आमच्या बरोबर एन्जॉय करा. अतिशय चविष्ट अशी जोगेश्वरी मिसळ खाऊन आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू करतो. सहसा मी मिसळ खात नाही, मला आवडत नाही जास्त तिखट, पण ही अजिबात तिखट नव्हती. आणि ताक वगैरे व्यवस्थित असतं ना, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही वाटत. पोट सांभाळून मी प्रवास करते आणि खाते पण तसंच लाईट एकदम. वाव, रस्ता बघा किती सुंदर दिसतोय आणि तो ढगांचा पुंजका कसा वरती तयार झालाय. हीच मजा असते ना. छान दिसतोय ना रस्ता. तर तो चालला होता तर वडील म्हणायचा याच्याबरोबर आणि त्या कुलकर्णीबरोबर मी गेलो आणि त्याने ऍडमिशन घेतली, मी घेतली ऍडमिशन. मला म्हणजे इंग्लिश त्याच्यात आयुष्यात कधी जमलंच नाही आपलं जे आहे ना. त्यामुळे 70% मार्क मिळाले, तिथे ऍडमिशन मिळाली, मग आम्ही तिथे जायचो इलेक्ट्रिकल टेक्निकलला. किती वर्ष समोसा, कचोरी, ढोकला, वड़ा पाव और तरह तरह की मिठाइयों का आनंद लीजिए. ओनली एट बिग मिश्रा, नाउ ओपन. विजिट शॉप नंबर 2, शिव समृद्धि आर्केड नियर प्रीमियम banquet for corporate events, weddings and एक सुंदर रस्ता आहे. अजून आपण NH4 ला लागले नाही आहोत. NH48 ला आपण कंटिन्यू करतोय. आम्ही चाललो आहोत बेळगावीच्या दिशेने. सो बघू आता आम्ही कधी रीच करतो. बेळगावीला आम्ही लगेच पोहोचू
कारण रस्ते क्लीन आहेत, काही ट्रॅफिक नाहीये, आता हा आहे ब्रॉड आहेत रस्ते, चांगले आहेत खंबाटकी रस्ते. घाटचा डोंगर. पण आम्ही थांबणार आहोत. रात्र आम्ही याच्या पलीकडे कुठेतरी हॉटेलमध्ये काढली आहे. सो छान आहे आपल्याला ते पण आता हा हॉटेल. पार करून Suite book जायचंय केला होता आम्ही. साताऱ्याच्या दिशेने. एका रात्रीसाठी चला छोटा मग, हॉटेल होता. enjoy त्याचा करा स्वीट म्हणजे काही आमच्याबरोबर मोठा आमचा 5 स्टार प्रवास. सारखा नव्हता, पण स्पेशियस होता रूम, चांगला. दाखवते नंतर. सी आता आपण खंबाटकी घाटाच्या इथे आलो आहोत. हा तो डोंगर दिसत आहे खंबाटकीचा. मला आवडतो हा घाट कारण तो वन वे आहे आणि बऱ्यापैकी And here we स्पेशियस go. आहे घाट. घाट स्टार्ट झाला आहे. So, हा one सुरू way झाला घाट आहे आहे. घाट आपला. सो बऱ्यापैकी सेफ आहे. फक्त तिकडे वर्दळ नको जास्त. छोटा घाट आधी ट्रॅफिक येतो तो झाला आलाय की हा. झालं. सो घाट रस्ता सुरू झाला आहे. छोटा आहे, आता मोठा आहे. आता आपण पायथ्याशी आहोत. पायथ्याशी एक छोटा घाट होता मागे. आता थोडं थांबून आम्ही परत सुरू करतो आमचा प्रवास. हे आहे खंबाटकी घाटाचं विहंगम दृश्य. कसे सह्याद्रीचे डोंगर बघा आपलं रक्षण करतायत. मला आवडतं खूप निसर्ग निहाळायला. त्या बघा छोट्या छोट्या गाड्या दिसतात घाटात मार्गस्थ होतात. चला आता प्रवास सुरू झाला आहे परत. सुंदर निसर्गरम्य प्रवास एन्जॉय करा माझ्या बरोबर. आणि आपला मोठा घाट सुरू झाला आहे. आपण मगाशी दाखवला तो पायथ्याचा होता, पण आता प्रवास सुरू झालाय घाटाचा. घाट रस्ता लागलेला आहे. हा घाट आम्ही एकदा रात्री पण केलेला. सहसा आम्ही घाट रात्रीचे नाही करत, पण त्यावेळी आम्ही नाईट मध्ये केलेला प्रवास. हा आहे घाटातला ट्रॅफिक. वाहने सावकाश चालवा घाटामध्ये. उद्याच्या प्रवासात आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचून जाऊ. ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. एन्जॉय करा सध्याचा हा प्रवास. सो आमचा प्रवास चालू आहे आणि आज आम्ही पूर्ण डेस्टिनेशनला नाही जाणार. आम्ही मध्ये थांबणार आणि उद्या आम्ही जाणार आमच्या डेस्टिनेशनला. सांगते आम्ही कुठे जातोय पुढे. बघत राहा आणि एन्जॉय करा.